राधे राधे फ्रेंड्स, जय महाराष्ट्र, जय श्री कृष्णा। तर आता मी चालली आहे कृष्णाचा पाळणा आणायला। ॲक्च्युली आता वाजलेत घड्याळामध्ये 9:30, म्हणजे मी क्लासला गेले होते। आज खूप पाऊस पडला इकडे, तर गोकुळाष्टमीच्या आधी पाऊस असतोच असं आजी नेहमी म्हणायची। आता परवा दिवशी गोकुळाष्टमी आहे, सो मी क्लासला गेले होते। तर पाळणा आणायचं खरं तर 2 आठवड्यापासून चाललं आहे पाळणा आणायचं देवाचा। खरं तर दरवर्षी पाळणा मी बनवते घरी देवाचा, पण तो झुलावाला जो पाळणा आहे ना तो आरूला खूप आवडतो। तर तिचं दरवर्षी असते की मम्मा तसा पाळणा घेऊन ये। त्यावर्षी असं सीन झालं की मी तो 2 आठवड्यापूर्वी बघून ठेवला होता अंकलच्या दुकानामध्ये, पण नंतर मी विचार केला की जाऊ देत, आपण दरवर्षी करतोच आहे, मग नको घ्यायला। पण ते असं झालं की सकाळी मी गेले होते तर तोच पाळणा मला परत दिसला। मग ते असं म्हणतात ना की आपण मोहित होतो किंवा कदाचित देवाचीच काहीतरी मर्जी असते। माझं परत मन झालं पाळणा घ्यायचं, मग म्हटलं आता जा। तरी मी अंकलला सांगितलं होतं की ठीक आहे देऊन टाका म्हणून, पण अंकल म्हणले वो पाळणा मतलब तो झुला गयाही नाही, मग तो विकला पण नाही 2 आठवडे झाला। आणि खरं सांगायचं तर माझं मन बसलं होतं, माझ्या श्रीकृष्णासाठीच तो पाळणा आहे असं मला असं वाटलं होतं। सो आता चालले तो पाळणा आणायला। आरू झोपली आता, काहीतरी सकाळी पहाटे लवकर उठावं लागतं ना, ती लवकर झोपते आता 8 वाजता। मी घरी आले, जेवण बनवलं, सगळं स्वयंपाक। आज जेवण बनवून गेले नव्हते त्यामुळे उशीर झाला। सो मला अंकल म्हणत होते की लेके जाओ, पैसे आप मुझे बाद में भी दे सकते हो, पण मी अंकलला म्हटलं नको, तुम्ही ठेवून द्या, कोणाला देऊ नका। ते म्हटलं अरे 2 हफ्ते से गया नहीं है वो, तो अब क्या जाएगा, वो आपके भगवान के लिए है। सो म्हटलं ठीक आहे आता जे आहे आहे। स्वतः चला मग आपण चालले। मी 9:30 पर्यंत 9:45 अंकलचं दुकान शॉप बंद होतं, तर आता फक्त अर्धा तास राहिला आहे, फटाफट निघूयात। चला दाखवते तुम्हाला। बाकी तर मी गोकुळ आम्ही गेलो होतो ना, तिथून श्रीकृष्णाचे कपडे वगैरे तिकडे खूप छान कपडे मिळत होते देवाचे, स्वस्त आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये पण होते। इकडे थोडेसे महाग आहेत, इथं जरा जास्तच महाग कपडे आहेत। सो असं कपड्यांचं काही इश्यू नाही आहे, मी देवाला कपडे छान शिवते। पण मला एक मुकुट पण आवडला आहे मागाशी तिकडे, तर म्हटलं देव बाप्पाच आपलं कृष्णाला घेऊनच येऊयात, म्हणजे कसं मापात सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे घेता येतात ना। सो कपडे तर नाही घेणार आहे, कपडे तर आहेत, किंवा मग वाटलं तर मी नवीन पण शिवणार आहे। सो चला, अंधाऱ्या राती बोलते ना भगवान की लीला अलग ही होती है, त्यांच्या मनात जे आलं ते करतो। ॲक्च्युली खरं घ्यायचंच नाही असं ठरवलं होतं, पण आज मी पाळणा घ्यायला चालले। चला जाऊया। फायनली बाकीचे फुलं वगैरे सगळे आहे आपल्याकडे। बाकीचं डेकोरेशनचं सामान मला घ्यायची गरज नाही आहे, मी तर सगळ्या नॅचरलीच करते। मला ना ही बाज पण खूप आवडली बरं का, तुम्ही बघू शकताय। याची प्राईस बघू आपण काय आहे, 250 रुपयाची बाज आहे, खूप छान। आणि इकडे असे छोटे छोटे लड्डू गोपाल आहेत, आणि तुम्ही बघू शकता सगळं देवाचं सामान। मी बासरी घेणार आहे, गोकुळवरून मी मोठी बासरी आणली होती, पण आपल्या श्रीकृष्णाची बासरी। अंकल जी, तुम्ही बघू शकता। सो हा पाळणा घेणार आहे मी ऊपर। अंकल ये क्या है, ऊपर नहीं क्या ये वाला? मेरे जो बड़ा वाला कृष्णा जी है ना, उनको ये कितने का अंकल? मैं तो बनाऊंगी उनको 100 रुपये। तर हे देवाचं उपरण आहे, लाईक गणपतीसाठी किंवा श्रीकृष्णासाठी सुद्धा घालू शकता। 100 रुपीजचे आहेत। दीजिए, चले अंकल, मैं पूरा काम करके आई हूँ, अभी सारा काम निपटा। दिखाइए, मजबूत है ना? एक मिनट मेरे कृष्णा जी, आप उसमें पालना है। आणि अच्छा, तो थोड़ा सा मतलब मुझे थोड़ा स्पेस चाहिए था उनके लिए, लाइक वो आरू को बहुत पसंद है। ये थोड़ा मुझे कुछ अच्छा नहीं लगा, मैं कुछ बनाऊंगी, थोड़ा कुछ अच्छा नहीं लग रहा, मतलब अट्रैक्ट नहीं कर रहा है वो। हाँ
को आपको काम करो। मुझे ये भी अच्छा लग रहा है। ये आता मी इकडे देवाचे कपड़े हैं ऐसा, तो अच्छा लग रहा है ये भी। मतलब क्या कुछ नहीं मिलता है ना अभी भगवान जी का। ये अच्छा लग रहा है ना, एकदम परफेक्ट हो गए मेरे। तर आता इकडे तुम्ही बघू शकता सगळे शृंगार आहेत देवाचे वेगवेगळे। इकडे दही अंडी पण आहे देवाची आणि इकडे कपडे आहेत। मथुरा वृंदावनमध्ये पण खूप काय काय होतं। सो हे पण आहेत। खरं तर आरूला यायचं होतं पण आता आरू झोपली। हे 35 रुपीजचे आहेत। मी एक बासरी घेईन आणि हे तुम्ही बघू शकता एकंदरीत हा बंसी बजिया लाला कन्हैया मोहे मोहे ऐसे नहीं छेड़ूंगा रे। हे केस पण आहेत देवा, म्हणजे इकडे सगळंच मिळतं। अंकल आपने कान का कुछ बोला था ना? कानातले पण आहेत बघूया। कानातले अच्छा ऐसा छोटा, जरा दिखाइए डाल। नहीं तो बहुत छोटा है। दिखाइए। राधे राधे फ्रेंड्स, जय महाराष्ट्र। तर आता मी आज गोकुळाष्टमी आहे, तर तिकडे गॅलरीमध्ये मी थोडंसं डेकोरेशन करते दरवर्षी। बाहेर आपल्या बाल्कनीमध्ये कृष्णा पण असतो, तर हे सगळे आपले प्लांट आहेत बाल्कनीतले। आणि आता इथे मला श्रीकृष्णाची मूर्ती मी कलर करते, काम सुरू आहे माझं, अर्धा झालं आहे। तर आता हे सगळं फटाफट आवरून घेते डेकोरेशनसाठी। इकडे मी असा थोडासा पडदा लावला आहे ग्रीनरी, आणि आता थोड्याशा ह्याच्यामध्ये फुलांच्या काही लडी आहेत, तर त्या थोड्याशा लावून घेते, म्हणजे जरा अष्टमी छान दिसेल ना। आणि मला असं आवडतं सगळं करायला देवाचं। मला असं देवाच्या बाबतीत ते काही करून नाही आवडत, काही गोष्टी जिथल्या तिथं झाल्या की ते छान दिसतात। तर बघूयात आता कसं डेकोरेशन करता येईल आपल्याला छानपैकी। सो चला तर मग। Tan 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 tan. गाईज आता फायनली मी फक्त अशा लडी लावलेत, पण झालंय काय दिक्कत की माझी झाड आहेत ना त्यामुळे तशा स्ट्रेट बसत नाही आहेत। तर हे आता असं थोड्याशा लडी लावल्यात आणि थोडंसं झाडं पुढं करूयात। हे तुम्ही बघू शकता सगळं DIY बनवलेलं आहेत मी। हे पेंटचे डब्बे आहेत ज्याच्यावर वारली पेंटिंगचे प्लांटर बनवलेत। इकडे आपली बरणी आहे, त्याला आता थोडंसं डेकोरेट करूयात काहीतरी।
ते जय श्रीकृष्णा. तर आता हे श्रीकृष्णाचे कपडे आहेत. आज आरू बालगोपाल कृष्णाला सगळं आवरणार आहे. आणि हे सगळं आम्ही गोकुळमध्ये गेलो होतो ना, तिथून आणलं. हे सगळं आरूची शॉपिंग आहे, हे गाई वगैरे. तर आता आरू आता तिकडं ज्वेलरी बनवते आहे. म्हणजे चाललं आहे तिकडं मेकिंगचं बनवायचं. बघू आता काय करते आहे. आमचे कृष्ण त्याला पाळणा दाखव आरू. ये हमारा पाळणा. ये कृष्ण किती गोड दिसतोय बघ. आणि आज खूप पाऊस पडतोय. अर्थातच आज पाऊस पडतच असतो म्हणा. आणि हे माझे कृष्णदेव आहेत. खूप सुंदर दिसतोय, गोड दिसतोय माझा कृष्ण. जय श्रीकृष्ण. राधे राधे. तर मी असं डेकोरेशन केलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप कमी वेळामध्ये मी डेकोरेशन केलं आहे. आणि हा आपला बाळ गोपाल कृष्ण म्हणून भेटलं आहे. आरूनी सजवलं आहे आज सगळं. आणि हे श्रीकृष्णाचे जे कपडे आहेत ना, ते आम्ही गोकुळवरून आणले होते. गाई वगैरे सगळे आरूनी केलेली शॉपिंग आहे. त्यामुळे असे देवाचे कपडे वगैरे नाही घेतले. आणि हा पाळणा मी आणला, कारण मी दरवर्षी पाळणा पण बनवते, पण आरूला असा पाळणा आवडतो की मी हा घेतला. आणि ते श्रीकृष्ण ते मी कलर केलं. आणि खूप पाऊस पडतो आज. आजी मनाची गोकुळ अष्टमी, त्यांना खूप पाऊस पडतो. राधे राधे. जय श्रीकृष्णा. तर तुम्ही बघू शकता बाहेर तर TV असतो आमच्याकडे लावलेला, त्याचा भोंगा सुरू असतो. त्यामुळे म्हटलं आत येऊन बोलावं. तर तुम्ही बघितलं असेल की त्याचं डेकोरेशन केलं. खूप कमी वेळात मी ते डेकोरेशन केलं आहे. बाकी कृष्णाला जे सजवले ते आरूनी सजवले. जेव्हा मी मथुरा गोकुळमध्ये गेलो होतो ना, तर तिथून आरूनी सगळे आणले होते देवाचे कपडे. पगडी काय बसत नाही आहे. म्हणजे असं पण म्हणतात की जे बालगोपाल कृष्णा जे आहेत ना, आपण जेव्हा त्यांना आभूषणं घालतो किंवा त्यांना जर एखादी गोष्ट नाही आवडली ना, तर मग ते नाही घालत असं म्हणतात. मी आणि आरू मगापासून त्यांना पगडी घालायचा प्रयत्न करतो आहे. आज त्यांचं मन नाही आहे घालायचं, तर त्यामुळे ते काय बसली नाही. आणि मी विचार केला होता की कुंची शिवावी. बघू आता जर टाईम मिळाला तर एखाद्या शिवत कुंची. कदाचित देवाला माझ्या ह्याची कुंची पाहिजे असेल तर ते टोपडं म्हणतो ना, मी दरवर्षी शिवते. पण आरूनी गोकुळवरून कपडे आणले होते, त्यामुळे मग म्हटलं तेच घालावेत. म्हणजे पगडी काही त्यांना आवडत नाही आहे. तर नक्कीच तुम्हाला पण सगळ्यांना तुमच्या या आयुष्यातली सगळी दुःख नष्ट होऊ दे. आजी नेहमी म्हणायची की भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार, देव होता तो. बट त्यांनीसुद्धा भोगले. म्हणजे जर आपण अशी कल्पना केली तर विचार करा, आज एवढा म्हणजे गोकुळाष्टमीला पाऊस पडतोच, पण त्या काळामध्ये किती भयानक पाऊस असेल. ते एवढं छोटंसं बाळ घेऊन वसुदेव जेव्हा गोकुळात गेले असेल तर काय म्हणजे सीन असेल. आत्ता आरूला तोच बघायचं, ते कार्टून रूपामध्ये आरू बघते. तिला मी काल ती स्टोरी सांगितली जसं आजी आम्हाला सांगायची. तर आता आम्ही ती स्टोरी बघतो आहे. तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या समोर पण होणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल आपण मुलांना, आजकाल तर कम्प्युटर मोबाईलचं जग आहे, सगळं युग आहे. तरी पण मला असं वाटतं की आपण या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचे कार्टून रूपात का असे ना, आपण ते बघून त्यांना त्या गोष्टी नक्की सांगा. आरूला तर काल मी गोष्ट पण सांगितली होती सगळी. तर तिला आज ते कार्टूनमध्ये पण बघायची. लिटिल कृष्ण बघते आरू, मला पण आवडतं ते. तर हां, ते झाला विषय. तर आजी म्हणायची की देवानी पण ना भोगले होते. म्हणजे आजी हे पण म्हणायची की कृष्णाने एवढं छोटंसं बाळ होतं ते, तरी त्याला एवढं वनवास म्हणजे लहानात तो तिकडे गोकुळामध्ये गेला. परत कंसाने काय कमी हे केलं नाही. म्हणजे देवानी सुद्धा भोगले. आणि प्रभू श्रीरामाने सुद्धा म्हणजे एवढं राम राज्य असून सुद्धा ते वनवासाला गेले. त्यामुळे आजी म्हणायची की आपले माणसाने भोगावेत आणि देवाचं नामस्मरण करावं. नामामध्ये खूप शक्ती आहे. तर नक्कीच मला असं वाटतं की माझं खूप बडबड होते. नक्कीच एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. आणि ती कृष्णाची मूर्ती म्हणाल तर ती मला सापडली होती एका झाडाखाली.
मी घरी घेऊन आले होते आणि मग तिला कलर वगैरे केला आणि तिला छान बनवली. म्हणजे कोणीतरी झाडाखाली ठेवून गेलं होतं ती मूर्ती, मी घरी आणली होती. ती माझ्या आता बाल्कनी गार्डनमध्ये असते. आज मला फार वेळ मिळाला नाही. आज खूप 15 ऑगस्टचा गोंधळ होता सगळा आणि घरातलं सगळं आवरायचं होतं. त्यामुळे जेवढं जसं मला आवडता येईल तसं मी आवरलं आहे. आणि आशा करते की तुम्हाला माझे कृष्ण आवडले असेल. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. तर चला मग तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंदी नांदो आणि नेहमी पॉझिटिव्ह आणि आनंदाने राहा. काय प्रारब्ध असतात असं म्हणतात की ते आपल्याला भोगावं लागतात. तेव्हा देवाचं नामस्मरण करा आणि परमेश्वरा सगळ्या गोष्टी सोडून द्या. सो चला सगळ्यांचा निरोप घेते. राधे राधे. जय श्रीकृष्णा.